नमस्कार मित्रहो, मी प्राध्यापक डॉक्टर ए.टी. शिंदे, विभाग प्रमुख, समाजशास्त्र विभाग, इंदिरा गांधी महाविद्यालय, सिडको, नांदेड. आज आपण या लेक्चरमध्ये, व्हिडिओमध्ये समाजशास्त्राचा जनक ऑगस्ट कॉम्ट यांचा प्रत्यक्षवादाचा सिद्धांत आपण अभ्यासणार आहोत. याला आपण इंग्रजीमध्ये थिअरी ऑफ पॉझिटिव्हिझम असं म्हणतो. मित्रो, प्रत्यक्षवादाला विज्ञानवाद असं देखील काही संदर्भ ग्रंथांमध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणून संदर्भ पुस्तकं वाचत असताना या दोन्ही शब्दांचा एक अर्थ आहे हे लक्षात घ्या. मूळ अर्थ थिअरी ऑफ पॉझिटिव्हिझम हा आपण लक्षात घेणं अपेक्षित आहे. पॉझिटिव्हिझमलाच प्रत्यक्षवादही म्हटलं जातं आणि विज्ञानवादही म्हटलं जातं. ऑगस्ट कॉम्टचा समाजशास्त्रामधील हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण सिद्धांत आहे. ऑगस्ट कॉम्टच्या एकूण अध्ययनाचा आणि सामाजिक घटनांच्या संदर्भातल्या विश्लेषणाचा हा प्रत्यक्षवाद केंद्र राहिलेला आहे. ऑगस्ट कॉम्ट यांनी प्रत्यक्षवादाचा सिद्धांत मांडून सामाजिक घटनांच्या अभ्यासाचा एक नवा दृष्टिकोन बौद्धिक विचारवंतांमध्ये आणि सामाजिक विचार विश्वामध्ये एक नवीन अशा प्रकारचं पद्धतीशास्त्र विकसित केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मित्रो, फ्रान्समध्ये जन्मलेला ऑगस्ट कॉम्ट याने समाजशास्त्र हे सामाजिक शास्त्रांच्या पटलावर एक नवं शास्त्र उदयाला आणून व्यक्तीच्या सामाजिक पैलूचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करण्याचा एक नवा पायंडा, एक नवी पद्धती, एक नवा दृष्टिकोन विकसित केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि म्हणून आज आपण ऑगस्ट कॉम्टचा प्रत्यक्षवादाचा सिद्धांत अभ्यासणार आहोत. असं म्हटलं जातं की ऑगस्ट कॉम्ट हा प्रत्यक्षवादाचा जनक आहे. कारण ऑगस्ट कॉम्टचा प्रत्येक विचार आणि त्याच ऑगस्ट कॉम्टचे प्रत्येक सिद्धांत हे प्रत्यक्षवादी सिद्धांतावर आधारित आहेत. ऑगस्ट कॉम्ट यांनी सामाजिक घटनांचा अर्थ लावणारी किंवा सामाजिक घटनांचा अध्ययन करणारी वैज्ञानिक पद्धती म्हणून प्रत्यक्षवादी पद्धतीशास्त्र सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्र, आपल्याला ज्ञात आहे जे काही आपण समाजशास्त्रामध्ये सामाजिक विचारवंत अभ्यासतो, या प्रत्येक सामाजिक विचारवंतांनी सामाजिक घटनांकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन विकसित केला आणि अधिकाधिक सामाजिक शास्त्रामध्ये यथार्थता, वास्तविकता आणि वस्तुनिष्ठता आणण्याचा प्रयत्न केला. ऑगस्ट कॉम्टने देखील समाजशास्त्राचं अध्ययन हे प्रत्यक्षवादी पद्धतीशास्त्राच्या अन्वयाने व्हावं असा आग्रह धरलेला आपल्याला या सिद्धांताच्या अन्वयाने जाणवतो. आणि म्हणून ऑगस्ट कॉम्टनी जो 3 अवस्थांचा सिद्धांत मांडला, समाजशास्त्र एक विज्ञान याविषयीचं भाष्य केलं, समाजशास्त्राच्या 2 शाखा सांगत असताना स्थितीशास्त्र आणि गतिशास्त्र अशा 2 शाखा स्पष्ट केल्या. या सर्वांचा विचार जर केला तर त्या पाठीमागे आपल्याला ऑगस्ट कॉम्टचं प्रत्यक्षवादाचं तत्व किंवा प्रत्यक्षवादाचा सिद्धांत कारणीभूत किंवा आधारभूत असलेला पाहावयास मिळतो. ऑगस्ट कॉम्टच्या पूर्वी प्लेटो यांनी असं मत मांडलं होतं. आता इसवी सन पूर्व 300 वर्षांपूर्वीचा हा इतिहास. सॉक्रेटिस, त्यांचे शिष्य प्लेटो आणि प्लेटोचे शिष्य अरिस्टॉटल ही गुरु शिष्याची परंपरा आणि बौद्धिक विचाराची परंपरा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्लेटो असे म्हणतात की पदार्थाचे जग हे असत्य आहे आणि विचाराचे जग सत्य आहे, असं प्लेटोनी म्हटलेलं आहे. परंतु कॉम्टचा काळ येईपर्यंत
ही जी सामाजिक विचारांची आणि पदार्थांची मांडणी करणारी वैचारिक परंपरा होती ती बदलली आणि पदार्थाच्या जगाला सत्य समजण्यात येऊ लागलं. कोणत्याही घटनेचं कारण अलौकिक शक्ती आहे हा जो अंधविश्वास होता, सामाजिक विचारांचा स्पष्टीकरण देणारा हा एक अंधविश्वास, हा अंधविश्वास हळूहळू मागे पडला. आणि मग कॉम्टने असे म्हटले की कोणत्याही ज्ञानाच्या शाखेला अंतिम ध्येय प्रत्यक्षवादाला प्राप्त करणे हे आहे. म्हणजेच काय, प्रत्येक शास्त्र, प्रत्येक ज्ञानाची शाखा, सिद्धांत यांचं मुख्य ध्येय काय, तर प्रत्यक्षवाद हे त्यांचं अंतिम ध्येय आहे. अनेक विचारवंतांनी प्रत्यक्षवाद मांडलेला आहे, परंतु प्रत्यक्षवादावर शास्त्रीय विवेचन करण्याचा जो पहिला प्रयत्न ऑगस्ट कॉम्टने केलेला आहे तो विशेष आहे. आणि म्हणून ऑगस्ट कॉम्टला प्रत्यक्षवादाचा जनक असं म्हटलं जातं. ऑगस्ट कॉम्ट असं म्हणतात की कोणत्याही ज्ञानाच्या शाखेला जर प्रत्यक्षवादाकडे जावयाचा असेल तर पूर्वीच्या 3 अवस्थांमधून जावे लागते. ऑगस्ट कॉम्टनी जो 3 अवस्था सांगितल्या सामाजिक विचारांना स्पष्ट करणाऱ्या, त्या म्हणजे कोणत्या, धार्मिक अवस्था, त्यानंतर अमूर्त किंवा तात्विक अवस्था आणि तिसरी प्रत्यक्षवादी अवस्था. विचारांची तिसरी अवस्था ही प्रत्यक्षवादी अवस्था आहे आणि त्या आधारावर प्रत्यक्षवादाचा सिद्धांत आपल्याला पाहावायचा. ऑगस्ट कॉम्टचा प्रत्यक्षवाद विज्ञानवाद आहे. प्रत्यक्षवाद बुद्धिवादावर आधारलेली अध्ययन पद्धती आहे. म्हणजे काय, कोणत्याही घटनेचे अध्ययन करताना आपल्या मनामध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक विचार न येऊ देता धार्मिक आणि आध्यात्मिक विचारांना बाजूला सारून दूर ठेवून वास्तविकतेच्या आधारावर घटनेचे निरीक्षण, परीक्षण आणि कोणत्याही घटनेचे विश्लेषण हे तर्काच्या आधारावर करण्याचा मार्ग म्हणजे प्रत्यक्षवाद होय. ऑगस्ट कॉम्ट यांनी प्रत्यक्षवादाच्या संदर्भात जे विवेचन केलेलं आहे त्या आधारावर प्रत्यक्षवादाचा अर्थ स्पष्ट करणाऱ्या काही परिभाषा देखील आपल्याला सांगता येतात. ऑगस्ट कॉम्ट यांची ही जी प्रत्यक्षवादाची संकल्पना आहे ती विशुद्ध वैज्ञानिक संकल्पना आहे. सामाजिक घटनांकडे पाहण्याचा शास्त्रीय दृष्टिकोन म्हणजे प्रत्यक्षवाद होय असे ऑगस्ट कॉम्ट यांनी म्हटलेले आहे. ऑगस्ट कॉम्टचा प्रत्यक्षवाद हा शास्त्रीय दृष्टिकोन आहे. प्रत्यक्षवाद हा धर्मविरोधी व अध्यात्मविरोधी विचार आहे. कोणत्याही सामाजिक घटनेचा कार्यकारण संबंध निश्चित करण्यासाठी अंधश्रद्धा न वापरता अनुभव व निरीक्षण या पद्धतीचा विचार करणे म्हणजे प्रत्यक्षवाद होय अशी आपल्याला तिसरी व्याख्या सांगता येते. आणि म्हणून सामाजिक घटनेकडे पाहत असताना अंधश्रद्धेने त्या सामाजिक घटनेचा अन्वयार्थ सांगता येणार नाही, तर तो सामाजिक घटनेचं अध्ययन हे अनुभव निरीक्षणाच्या आधारावर करावा असा आग्रह धरतो. कॉम्ट असं म्हणतात की सामाजिक घटना ही कार्यकारण संबंधाशिवाय घडत नाही आणि हा कार्यकारण संबंध शोधायचा असेल, निश्चित करायचा असेल तर आपल्याला अंधश्रद्धेवर, धार्मिक तत्वांवर विश्वास ठेवता येणार नाही. धार्मिकतेच्या आधारावर आणि आध्यात्मिकतेच्या आधारावर आपल्याला अशा सामाजिक घटनेच्या पाठीमागचा कार्यकारण संबंध स्पष्ट करता येणार नाही. आणि जर स्पष्ट केला तर तो वास्तविक असणार नाही, प्रत्यक्षवादी असणार नाही किंवा वैज्ञानिक असणार नाही. आणि म्हणून सामाजिक घटनांचा कार्यकारण संबंध हा अनुभव आणि निरीक्षण या 2 तत्वांच्या आधारे शोधला पाहिजे.
आणि म्हणून अनुभव व निरीक्षण या पद्धतीचा विचार करणे म्हणजे प्रत्यक्षवाद होय. चौथी व्याख्या सांगताना आपल्याला असं म्हणता येतं, अमूर्त व दैवी शक्तीमुळे कोणत्याही घटना घडतात हे तत्व अमान्य करणे आणि कोणत्याही घटनांचा अभ्यास वैज्ञानिक नियमांच्या आधारे करणे म्हणजे प्रत्यक्षवाद होय. ही चौथी व्याख्या आपण विचारात घेतलीत. काय होतं? अमूर्त आणि दैवी शक्तीमुळे कोणत्याही घटना घडतात हे तत्व अमान्य करणे आणि कोणत्याही घटनांचा अभ्यास वैज्ञानिक नियमांच्या आधारे करणे म्हणजे प्रत्यक्षवाद होय. सामाजिक घटनांचा अर्थ अलौकिक शक्तीशी जोडणे आणि या दैवी शक्तीमुळे, या अमूर्त शक्तीमुळेच घटना घडतात अशा प्रकारचा अंधविश्वास नाहीसा होणे, अशा प्रकारची धारणा अमान्य करणे आणि मग त्या घटनांचा वैज्ञानिक नियमांच्या आधारे अभ्यास करणे हे प्रत्यक्षवादाचं मूलतत्व आहे, आधारभूत तत्व आहे. कॉम्ट असे म्हणतात की निरीक्षण, परीक्षण, वर्गीकरण इत्यादीवर आधारित वैज्ञानिक पद्धतीने सामाजिक घटनेचे ज्ञान प्राप्त करणे म्हणजे प्रत्यक्षवाद होय. 3 तत्व आहेत: निरीक्षण, परीक्षण, वर्गीकरण. ज्याचं निरीक्षण केलं जाऊ शकतं. आता निरीक्षण म्हणजे काय? पाहणे. संशोधनामध्ये निरीक्षणाचा अर्थ आपण थोडक्यात सांगायचं झालं तर म्हणू शकतो की हेतुपूर्वक पाहणे, उद्दिष्टपूर्वक पाहणे आणि म्हणून जे दिसतं त्यावर विश्वास ठेवणे. निरीक्षण, नीर प्लस ईक्ष्ण असा त्याचा विग्रह करता येतो. डोळ्यांनी पाहणे, डोळ्यांनी हेतुपूर्वक पाहणे, उद्दिष्टाभिमुख दृष्टी, त्याला दुसरा पर्याय आपल्याला म्हणता येतो. आणि म्हणून निरीक्षणाच्या आधारावर दुसरं त्याचं परीक्षण करता आलं पाहिजे आणि परीक्षण केल्यानंतर येणारा निष्कर्ष हा सारखा असला पाहिजे आणि अशा सामाजिक तथ्यांचं वर्गीकरण देखील करता आलं पाहिजे. या 3 तत्वाचा आधार घेऊन सामाजिक घटनेविषयीचं ज्ञान संकलित करणे आणि त्याला शास्त्रीय पद्धतीने त्याची मांडणी करणे यास प्रत्यक्षवाद असे म्हणता येते. प्रत्यक्षवाद ही एक विचार पद्धती आहे. कोणती विचार पद्धती? सामाजिक घटनांचा अर्थ स्पष्ट करणारी विचार पद्धती. सामाजिक घटनेचा अध्ययन करताना अनेक विचारवंतांनी वेगवेगळ्या विचार पद्धती सांगितलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे एमिल दुर्खिम यांनी सामाजिक तथ्याचे पद्धतीशास्त्र विकसित केले. विल्फ्रेड पॅरेटोनी तार्किक अतार्किक पद्धतीशास्त्र, तार्किक प्रयोगात्मक पद्धतीशास्त्र विकसित केले आणि सामाजिक घटनांचा अध्ययन त्या अन्वयाने करावा असा आग्रह धरला. आणि मग अनेक विचारवंत आहेत की यांनी अशा पद्धतीचे सिद्धांत मांडले आणि त्या पद्धतीने पद्धतीशास्त्र विकसित करून सामाजिक घटनांचा अध्ययन करणारी एक विचार पद्धती विकसित केली. ऑगस्ट कॉमचा प्रत्यक्षवाद ही देखील एक विचार पद्धती आहे. पुढे आपल्याला सांगता येतं 7व्या व्याख्येमध्ये, कोणत्याही घटनेचे ज्ञान धार्मिक व आध्यात्मिक पद्धतीने होऊ शकत नाही. जगातील सर्व घटना नैसर्गिक नियमाद्वारे घडत असतात. हे नियम समजून घ्यावयाचे असतील तर काल्पनिक व आध्यात्मिक विचारांचा उपयोग होणार नाही. त्याचे ज्ञान वैज्ञानिक पद्धतीने म्हणजेच प्रत्यक्षवादी पद्धतीने होऊ शकते. जगातील घटनांचा अर्थ, निसर्गातील घटनांच्या पाठीमागे असलेले नियम, ज्याला आपण कार्यकारण संबंधाचा नियम असं म्हणतो, याचं अध्ययन हे धर्माच्या आधारावर, अध्यात्माच्या आधारावर स्पष्ट करणं, समजून घेणं, यामुळे काहीही उपयोग होणार नाही. कारण आपण यथार्थाने वास्तविक ज्ञानापर्यंत पोहोचू शकणार नाही. जे स्पष्टीकरण आपण काल्पनिक आणि आध्यात्मिकतेच्या आधारावर सामाजिक घटनांचं किंवा निसर्गातल्या नियमांचं सांगू, ते स्पष्टीकरण
हे पूर्णतः सत्य असणार नाही किंवा सत्याच्या जवळ जाणारा असणार नाही. आपल्याला उदाहरण सांगता येतं. उदाहरण काय? कुठल्या आपल्या वैयक्तिक जीवनामधलं आपण उदाहरण घेऊ शकतो की व्यक्तीच्या जीवनामध्ये जे काही बरं वाईट घडतं त्याच्या पाठीमागे अलौकिक शक्ती असते आणि तिच्यामुळेच हे चांगलं वाईट व्यक्तीचं घडतं. हे जे व्यक्तीच्या जीवनात घडणारी घटना आहे त्याचं स्पष्टीकरण हे धार्मिकतेच्या आधारावर दिलेलं आहे. हे अमान्य करणे, कारण कर्ता हा कर्माला कारणीभूत असतो. त्यामुळे अलौकिक शक्तीशी त्याचा संदर्भ जोडून अशा प्रकारचे विचार प्रकट करणे आणि त्याला सत्य म्हणणे हे असंयुक्तिक आहे, वैज्ञानिकतेच्या विरोधी आहे आणि अशा प्रकारचा तार्किक कार्यकारण संबंध काल्पनिकतेच्या आणि धार्मिकतेच्या आधारावर स्पष्ट करणे अयोग्य आहे. त्यामुळे वास्तविकतेपर्यंत आपण पोहोचू शकणार नाही आणि म्हणून प्रत्यक्षवादी विचारात किंवा वैज्ञानिक पद्धतीने सामाजिक घटनेचं किंवा नैसर्गिक नियमाचं अध्ययन केलं जावं अशा प्रकारचा आग्रह ऑगस्ट कॉम्ट यांनी प्रत्यक्षवादाचा सिद्धांत मांडताना केलेला पाहावयास मिळतो. शेवटची परिभाषा आपल्याला सांगता येते प्रत्यक्षवादाच्या संदर्भामध्ये. ईश्वरशास्त्रीय व आध्यात्मिक कल्पनांना जाणीवपूर्वक दूर ठेवून वास्तविकतेच्या आधारावर घटनांचे निरीक्षण व वर्गीकरण करण्याची पद्धती म्हणजे प्रत्यक्षवाद होय. समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी, विचारवंतांनी, संशोधकांनी जाणीवपूर्वक ईश्वरशास्त्रीय आणि आध्यात्मिक कल्पना ह्या बाजूला ठेवल्या पाहिजेत आणि त्या बाजूला ठेवूनच सामाजिक घटनांचं आकलन करून घेतलं पाहिजे. हे आकलन जाणीवपूर्वक ईश्वरशास्त्रीय आणि आध्यात्मिक कल्पनांनी न करता वास्तविकतेचा आधार घेऊन या घटनांचं निरीक्षण आणि वर्गीकरण करून अभ्यास करण्याची पद्धती म्हणजे प्रत्यक्षवाद होय. त्यानंतर प्रत्यक्षवादाच्या संदर्भात ऑगस्ट कॉम्ट यांनी काही गृहीतकं स्पष्ट केलेली आहे. ते प्रत्यक्षवादाचे गृहीत आधार आहेत. त्यास आपण प्रत्यक्षवादाची वैशिष्ट्ये, लक्षणे किंवा स्वरूप असं देखील म्हणू शकतो. आणि म्हणून या मुद्द्याच्या अंतर्गत आता काही मुद्दे आपल्याला एक साधारण 7 मुद्दे आपल्याला अभ्यासावायचे आहेत जे प्रत्यक्षवादाची वैशिष्ट्ये आहेत. पहिला प्रत्यक्षवादाचा गृहीत आधार किंवा पहिलं वैशिष्ट्य ते म्हणजे निश्चित सामाजिक नियम. ऑगस्ट कॉम्ट यांच्या मते नैसर्गिक घटना ह्या आकस्मित घडत नाहीत, तर त्या क्रमाक्रमाने घडतात. त्या निश्चित सामाजिक नियमानुसार घडतात. अगदी निसर्गातलंच उदाहरण घ्यायचं झालं तर सूर्योदय, सूर्यास्त, दिवस, रात्र या घटनांचं आपण थोडंसं अवलोकन करूया. सूर्यास्त, सूर्योदय हा क्रमाने आहे. दिवस, रात्र हाही क्रम निश्चित आहे आणि तो निश्चित नियमानुसार घडतो. यात बदल होत नाही. या सर्व घटना ह्या काही निश्चित नियमानुसार घडतात. आता ही उदाहरणार्थ घेतलं आपल्याला असं म्हणता येतं की निसर्गातल्या सर्व घटना ह्या अचानकपणे, अनाहूतपणे एकदम घडत नाही. त्याच्या पाठीमागे एक कार्यकारण भाव असतो आणि त्या क्रमाक्रमाने घडत असतात. एक घटना दुसरी घटना घडवू शकते आणि म्हणून याच्या पाठीमागे असलेला निश्चित नियम आहे. हे तत्व आपण लक्षात घ्या. या नियमांना कार्यकारण संबंधाचा नियम असं म्हटलं जातं. प्रत्येक घटनेचे कारण असते. कोणतीही घटना कारणाशिवाय घडत नाही. हा निसर्गातल्या घटनांचा स्थायी भाव आहे. आणि म्हणून जर एखादी घटना कार्यकारण भावाच्या आधारावर कारण असल्याशिवाय घडत नसेल तर तो कार्यकारण नियम शोधता येऊ शकतो. ज्या नियमानुसार नैसर्गिक घटना घडतात त्या निश्चित अशा नियमांची माहिती मिळू शकते. हे नियम समजून घ्यावयाचे असतील तर मात्र धार्मिक आणि तात्विक विचारांचा त्याग करावा लागेल.
अन्यथा त्या नैसर्गिक नियमांच्या तत्वांना आपण समजू शकणार नाही. जर का धार्मिक आणि तात्विक विचारांचा त्याग करून निसर्गात घडणाऱ्या घटनांच्या पाठीमागचे नियम शोधायचे असतील तर वैज्ञानिक पद्धतीचा वापर करावा लागतो. यालाच निश्चित सामाजिक नियम असं म्हटलेलं आहे. सामाजिक घटना देखील निश्चित नियमानुसार घडतात. पहा, निसर्गामध्ये ज्या पद्धतीने कार्यकारण संबंधाचा भाव आहे आणि कोणतीही घटना कारणाशिवाय घडत नाही, त्या पाठीमागे एक निश्चित नियम असतो, क्रमाने घडतात. त्याच पद्धतीने सामाजिक घटना देखील निश्चित नियमाने घडतात आणि त्या सुद्धा अलौकिक शक्तीमुळे घडत नाही, धार्मिक तत्वामुळे घडत नाही. म्हणून त्यांचं स्पष्टीकरण त्या पद्धतीने देता येत नाही. जर निसर्गातल्या घटना नियमानुसार घडत असतील आणि तशाच सामाजिक घटना निश्चित नियमानुसार घडतात असा आग्रह धरला आणि हे सत्य आहे. आणि म्हणून या सामाजिक घटनांच्या पाठीमागे असलेल्या निश्चित नियमांचा शोध घेणे हे गृहीत तत्व हे ऑगस्ट कॉमच्या प्रत्यक्षवादाचं पहिलं तत्व आहे. आणि म्हणूनच याला सामाजिक घटना निश्चित नियमानुसार घडतात हा प्रत्यक्षवादाचा पहिला वैशिष्ट्याचा भाग आपल्याला अशा पद्धतीने स्पष्ट करता येतो. प्रत्यक्षवादाचं दुसरं लक्षण, दुसरं वैशिष्ट्य आहे वास्तविक ज्ञान किंवा यथार्थ ज्ञान. वास्तविक ज्ञान किंवा यथार्थ ज्ञान. प्रत्यक्षवाद कल्पनेवर विश्वास ठेवत नाही, तो काल्पनिक व आध्यात्मिक विचारांना विरोध करतो. प्रत्यक्षवाद वास्तविक ज्ञानावर विश्वास ठेवतो, जे वास्तविक आहे, वस्तुस्थितीमध्ये आहे, जे पाहता येतं, ज्याचा बोध घेता येतो पंचज्ञानेंद्रियाच्या द्वारे, ज्याची अनुभूती घेता येते, अशा प्रकारचं ज्ञान, याला वास्तविक ज्ञान असं आपण म्हणूया. प्रत्यक्षवाद योगायोग आणि अंदाज यांना कोणतेही स्थान देत नाही. घटनेचे विश्लेषण अंदाजाच्या आधारावर करता येत नाही. काल्पनिक पद्धतीने व अंदाजाने काढलेले निष्कर्ष सत्य किंवा असत्य असू शकतात. पहा, इथे थोडं ऑगस्ट कॉमनी काय म्हटलं याच्यावर थोडंसं भाष्य आपण केलं पाहिजे. घटनेबद्दलचं विश्लेषण अंदाजाच्या आधारावर करू नये, करता कामा नये, करता येत नाही. योगायोग असणं हे काही सत्य असत नाही, तो योगायोगाचाच भाग आहे. आणि म्हणून एखाद्या घटनेबद्दलचं विश्लेषण करताना काल्पनिक पद्धतीने किंवा अंदाजाने जर निष्कर्ष काढला तर हा निष्कर्ष काढलेला कदाचित सत्य असू शकतो किंवा असत्य किंवा खोटा सुद्धा असू शकतो. ही बाब योगायोगाची आहे, याला वास्तविकता म्हणता येणार नाही. घडू शकतं असं अचानक. काल्पनिकतेच्या आधारावर काढलेला निष्कर्ष कधी कधी सत्यही असू शकतो, असत्यही असू शकतो. परंतु अशा रीतीने प्राप्त केलेल्या निष्कर्षावर संशोधकाने, शास्त्रज्ञाने विश्वास ठेवता कामा नये, कारण तो योगायोगाचा भाग आहे. ते यथार्थ नाही, वास्तविक नाही, सत्य नाही. आणि मग सत्यापर्यंत पोहोचायचं असेल तर प्रत्यक्षवाद आध्यात्मिक आणि धार्मिक विचारांना दूर ठेवून विचार करतो. वैज्ञानिक विचार योगायोग व अंदाजावर आधारित नसतात. अंदाज आणि योगायोगाने आलेला जो अर्थ किंवा निष्कर्ष किंवा जी काही कार्यकारण संबंध आहे तो सत्य असू शकतो, असत्य असू शकतो. आणि मग सत्य असेल म्हणून तो खराच आहे असं नाही. प्रत्यक्षवाद ही वैज्ञानिक अभ्यासाची पद्धती आहे, म्हणून ती वास्तविकतेवर आधारित आहे. अशा पद्धतीचं विश्लेषण आपल्याला ऑगस्ट कॉमच्या प्रत्यक्षवादाच्या वैशिष्ट्यांच्या दुसऱ्या वैशिष्ट्याचं आपल्याला करता येतं, ते आहे वास्तविक ज्ञान किंवा यथार्थ ज्ञान. तिसरं लक्षण आहे प्रत्यक्षवादाचं, तिसरं वैशिष्ट्य म्हणा विद्यार्थी मित्र, ते आहे वैज्ञानिक दृष्टिकोन. प्रत्यक्षवाद वैज्ञानिक दृष्टिकोन आहे.
सायंटिफिक अप्रोच. हा प्रत्यक्षवाद वैज्ञानिक दृष्टिकोनातून सामाजिक घटनांचं अध्ययन करतो. प्रत्यक्षवाद ईश्वराच्या महानतेवर विश्वास करीत नाही, तर प्रत्यक्षवाद प्रयोग आणि अनुभव यावर विश्वास ठेवतो. देवाची इच्छा, कल्पना या भावनेवर विश्वास ठेवून प्रत्यक्षवाद निष्कर्ष काढीत नाही. प्रत्यक्षवाद हा वैज्ञानिक दृष्टिकोनातून सामाजिक घटनांविषयीचे निष्कर्ष काढतो. ऑगस्ट कॉम्ट यांचे शिष्य डॉक्टर ब्रिजेश हे आहेत. डॉक्टर ब्रिजेश यांनी ऑगस्ट कॉम्टचा प्रत्यक्षवाद स्पष्ट करत असताना त्यांनी जो ऑगस्ट कॉम्टनी वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितलेला आहे त्यावर भाष्य केलेलं आहे डॉक्टर ब्रिजेश यांनी. आणि हा वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट करत असताना त्यांनी एका समाजातल्या सामाजिक घटनेचा संदर्भ घेऊन त्याविषयीचे विचार मांडलेले आहेत. डॉक्टर ब्रिजेस यांनी ऑगस्ट कॉम्टचा वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट करताना असे म्हटले आहे की जर एखादी व्यक्ती मृत्यू पावली, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर या घटनेकडे धर्मवादी, तत्वज्ञ आणि प्रत्यक्षवादी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतील आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करून निष्कर्ष काढतील, त्याचं विश्लेषण करतील. मृत्यू या घटनेचा अन्वयार्थ विश्लेषण करत असताना हे तीनही दृष्टिकोन आपल्याला ब्रिजेश यांनी स्पष्ट करून वैज्ञानिक दृष्टिकोनासंबंधीचं भाष्य केलेलं आहे. मृत्यू ही घटना सामान्य आहे, नैसर्गिक आहे. जन्म आणि मृत्यू अटळ सत्य आहे असं म्हटलं गेलेलं आहे, टाळता न येणारी गोष्ट आहे. आणि म्हणून मृत्यू या घटनेचं वर्णन करताना धर्मवादी असे म्हणतील की मृत्यू ही देवाची इच्छा आहे. देवाला जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्याकडे न्यावयाचा असेल तेव्हा मृत्यू येतो. मृत्यू ईश्वराच्या इच्छेमुळे घडतो. जन्म मृत्यू ही आपल्या हातातली गोष्ट नाही आणि म्हणून मृत्यूच्या पाठीमागे ईश्वर आहे, त्याच्यामुळेच ही घटना घडलेली आहे. म्हणून मृत्यू घटनेचं हे धर्मवादी विचार त्यांनी सांगितले. तत्ववादी विचार तात्विकतेने, भावनिकतेने जो मृत्यू घटनेचा अर्थ लावला जातो, तत्वज्ञ काय म्हणतील? मृत्यू ही वियोगाची अंतिम अवस्था आहे. मृत्यू ही काय? वियोगाची अंतिम अवस्था आहे. मृत्यू नंतर पुन्हा मिलन नाही आणि म्हणून अशा पद्धतीचं वियोगाची अंतिम अवस्था तत्वज्ञ यांनी म्हटलेलं आहे. प्रत्यक्षवादी किंवा एखादा शास्त्रज्ञ याविषयी असं भाष्य करणार नाही. तो मृत्यू या घटनेबद्दल ताबडतोब कुठलाही निष्कर्ष काढणार नाही. प्रत्यक्षवादी व्यक्ती, विचारवंत, प्रत्यक्षवादी पद्धतीशास्त्र हे मृत्यू या घटनेचा अध्ययन करत असताना ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्या शरीराचं शवविच्छेदन करेल आणि मृत्यू का झाला या कारणाचा शोध घेईल आणि त्यानंतरच निष्कर्ष काढेल. तो धर्मवादी आणि तात्विक विचारांना बाजूला सारेल, त्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि म्हणून मृत्यूच्या घटनेमागे कोणतं कारण आहे, उदाहरण द्यायचं झालं, हार्ट अटॅकनी झाला, विषप्राशन करून झाला, ब्रेनमध्ये ब्लॉक निर्माण झाल्यामुळे झाला किंवा किडनी फेल्युअरमुळे झाला, एक कारण सांगेल. धर्मवाद्यांसारखं मृत्यू नैसर्गिक घटना आहे, ईश्वराच्या इच्छेमुळे घडते. तत्ववाद्यांसारखं मृत्यू म्हणजे कायमचा वियोग होय, मिलनाची
शेवटची अवस्था होय, त्यानंतर पुन्हा मिलन नाही, अशा प्रकारचं भावनिक आणि धार्मिक मृत्यूचं विश्लेषण अमान्य करेल. शरीर जसं पोस्टमॉर्टम म्हणून शवविच्छेदन करेल आणि त्यानंतरच मृत्यूचं खरं कारण तो शास्त्रज्ञ सांगेल. आणि म्हणून प्रत्यक्षवादी दृष्टिकोन शास्त्रीय पद्धतीने कारणाचा शोध घेणारा आहे. आणि म्हणून कॉम्ट असे म्हणतात की धार्मिक व तात्विक विचारांना महत्त्व न देता जर समाजशास्त्राला वैज्ञानिक दर्जा प्राप्त करावयाचा असेल तर त्यांनी सामाजिक घटनांचे वर्णन हे धार्मिक व तात्विक पद्धतीने करता कामा नये. केवळ वैज्ञानिक दृष्टिकोन वापरूनच सामाजिक घटनांचं अध्ययन केलं पाहिजे. त्यानंतरचा चौथा पॉइंट आपल्याला सांगता येतो, अज्ञान व अप्रत्यक्षाशी असंबंधित. कॉम्ट यांचा प्रत्यक्षवादाचा संबंध अज्ञानाशी नाही, तसेच प्रत्यक्षवादाचा संबंध अप्रत्यक्षाशीही नाही. प्रत्यक्षवाद माहीत नसलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवित नाही. कॉम्टचा प्रत्यक्षवाद जो अज्ञान व अलौकिक शक्तीचा शोध घेण्याचा अजिबात प्रयत्न करत नाही. ज्या गोष्टी प्रत्यक्षपणे पाहता येत नाही, ज्याची अनुभूती घेता येत नाही, पंचज्ञानेंद्रियाद्वारे ज्याचा स्थितीबोध आपल्याला प्राप्त करून घेता येत नाही, ज्या घटनांचे निरीक्षण होत नाही, अशा घटनांचा अभ्यास प्रत्यक्षवादामध्ये केला जात नाही. प्रत्यक्षवाद केवळ माहीत असलेल्या, प्रत्यक्ष दिसणाऱ्या, अनुभूती घेता येणाऱ्या आणि ज्यांचं पुराव्याच्या आधारावर स्पष्टीकरण देता येतं अशाच घटनांवर विश्वास ठेवतो आणि त्यांचा अभ्यास करतो. प्रत्यक्षवाद काल्पनिक विचार करीत नाही. केवळ काही सीमेपर्यंत काल्पनिक विचार केला जातो, पण या काल्पनिक आधारावर निष्कर्ष काढले जात नाही. घटना का घडतात, कोण या घटना घडवितो, याचे उत्तर विज्ञानवादाला देता आले नाही. किंवा मृत्यूचे विश्लेषण विज्ञानाने करता येत नाही. हे काही अंशी सत्य आहे असं कॉम्ट यांनी म्हटलेलं आहे, परंतु काही अंशी म्हणजे तो योगायोगाचा भाग आहे. आणि म्हणून प्रत्यक्षवाद प्रत्यक्ष घटनेचा अभ्यास करतो, या घटनेतील निश्चित नियम शोधण्याचा प्रयत्न करतो, काम करतो. अशा पद्धतीने प्रत्यक्षवाद निश्चित नियम शोधत असतो. आणि म्हणून प्रत्यक्षवादाचा संबंध हा अज्ञानाशी नाही आणि अप्रत्यक्षाशी नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पाचवं प्रत्यक्षवादाचं लक्षण आहे वैज्ञानिक पद्धती. ऑगस्ट कॉम्ट यांनी जो प्रत्यक्षवाद सांगितलेला आहे तो प्रत्यक्षवाद वैज्ञानिक पद्धतीवर आधारित आहे. कॉम्ट यांनी वैज्ञानिक पद्धतीच्या अनेक पायऱ्या सांगितलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने पुढील पायऱ्यांचा समावेश होतो. कोणत्या पायऱ्या आहेत? पहिली समस्येची निवड करणे, ज्याला सामाजिक संशोधन पद्धतीमध्ये आपण काय म्हणतो, समस्या सूत्रण असं म्हणतो. दुसरी आहे माहितीचे संकलन करणे. तिसरी पायरी आहे समानतेच्या आणि असमानतेच्या आधारावर माहितीचे वर्गीकरण करणे. चौथी आहे एखादी सिद्धांत कल्पना मांडणे. पाचवी पायरी आहे सिद्धांत कल्पनेची सत्यता व असत्यता तपासून पाहणे. सहावी पायरी सामान्यीकरण करणे आणि सातवी पायरी पूर्वकथन करणे. अगदी एका शब्दात सांगायचं झालं, पद्धतीशास्त्रामध्ये वैज्ञानिक पद्धतीच्या पायऱ्या म्हणून ह्या पुढे विकसित झालेल्या आपल्याला दिसून येतात. आणि ऑगस्ट कॉम्टने आग्रह धरला की प्रत्यक्षवादी तत्वाच्या पद्धतीच्या आधारावर या पायऱ्यांनी सामाजिक घटनांचा अभ्यास केला तर आपण निश्चित सामाजिक घटनांच्या पाठीमागे असलेल्या कार्यकारण संबंधापर्यंत पोहोचू शकतो, नियमापर्यंत पोहोचू शकतो. पहिली समस्या सूत्रण, दुसरी तथ्य संकलन, तिसरी वर्गीकरण, चौथी पायरी आहे सिद्धांत कल्पना, ज्याला आपण गृहीत कृत्य असं म्हणतो, हायपोथिसिस. आणि म्हणून या हायपोथिसिसची
पडताळणी, सत्यता असत्यता, मग तिथं पडताळणी हा शब्द आहे. सामान्यीकरण आणि पूर्वकथन. समस्या सूत्रण पहिलं, तथ्य संकलन 2, तिसरं आहे वर्गीकरण, चौथं गृहीत कृत्य, 5वं पडताळणी, 6 सामान्यीकरण, म्हणजे निष्कर्ष काढणे आणि एक सामान्य नियम स्पष्ट करणे आणि त्या आधारावर पूर्वकथन करणे. अंदाज आणि पूर्वकथन याच्यामध्ये सूक्ष्म फरक आहे, आपण लक्षात घ्या. पूर्वकथनाला वास्तविकतेचा आधार असतो आणि विशिष्ट परिस्थितीमध्ये अशा प्रकारची घटना किंवा अशा प्रकारचं परिवर्तन किंवा अशा प्रकारची स्थिती असू शकते, याला पूर्वकथन म्हणूयात. ते काय अंदाजबाजावर आधारित नसतं, आलेल्या माहितीच्या तथ्यांच्या आधारावर तो निष्कर्ष काढलेला असतो आणि ते निष्कर्षाचं सामान्यीकरण असतं. कॉमच्या प्रत्यक्षवादाचं हे एक महत्त्वपूर्ण लक्षण आहे. वैज्ञानिक पद्धतीच्या आधारावर सामाजिक घटनांचा अर्थ व कार्यकारण स्पष्ट करणे हे प्रत्यक्षवादाचं काय वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून वैज्ञानिक पद्धती हे 5वं लक्षण आपल्याला या पद्धतीने स्पष्ट करता येतं. ऑगस्ट कॉम्ट यांनी 6वं लक्षण सांगत असताना, वैशिष्ट्य सांगत असताना विज्ञान व धर्माचा समन्वय असे सांगितलेले आहे. ऑगस्ट कॉम्टचा प्रत्यक्षवाद केवळ विज्ञानवाद नाही, त्याचा प्रत्यक्षवाद धर्म देखील आहे. प्रत्यक्षवादाचा उद्देश बौद्धिक व नैतिकतेच्या आधारावर समाजाचे संघटन करणे हा आहे. समाजाचे संघटन ज्ञानाशिवाय होणे शक्य नाही. हे ज्ञान प्रत्यक्षवादी सिद्धांताच्या आधारे प्राप्त होऊ शकते. प्रत्यक्षवादाच्या कार्यपद्धतीने जे ज्ञान मिळते ते वास्तविक ज्ञान असते. या ज्ञानाच्या आधारावर प्रगती होत असते. तसेच या ज्ञानाच्या आधारावर सर्व मानवांना एका सूत्रात बांधता येते. अशा नैतिक नियमांचा विकास करणे आवश्यक असते. जोपर्यंत लोकांच्या बुद्धीत वाढ होणार नाही तोपर्यंत त्यांचा नैतिक विकास होणार नाही. प्रत्यक्षवादामुळे लोकांच्या ज्ञानात वाढ होते. ज्ञानात वाढ झाल्यास नैतिकतेचा विकास होतो. याप्रमाणे प्रत्यक्षवाद मानव कल्याणाचे एक साधन आहे. प्रत्यक्षवादाचा संबंध अलौकिक शक्तीशी नाही, त्यांचा संबंध सामाजिक संघटन आणि सामाजिक प्रगती किंवा समाजाच्या प्रगतीशी आहे. मानव कल्याण प्रत्यक्षवादाचा उद्देश आहे आणि मानव कल्याण हा धर्माचा देखील उद्देश आहे. धर्म व प्रत्यक्षवादाचा उद्देश समान आहे आणि म्हणून प्रत्यक्षवाद, धर्म व विज्ञान यांचा प्रत्यक्षवादामध्ये समन्वय आढळतो. कॉमचा प्रत्यक्षवाद विज्ञानवाद आहे, तसेच तो मानवतेचा एक सत्य धर्म देखील आहे. या विश्लेषणाचा अगदी थोडक्यात आपल्याला अर्थ स्पष्ट करता येतो की ऑगस्ट कॉम्ट हा पूर्णतः वैज्ञानिक म्हणून राहू इच्छित नव्हता. त्याचा प्रत्यक्षवाद पूर्णतः वैज्ञानिक पद्धतीने तो स्पष्ट करू प्रकट करू इच्छित नव्हता. तो प्रत्यक्षवाद मानत असताना वयाच्या शेवटी पुढे त्यांनी प्रत्यक्षवादाचा संबंध हा बौद्धिक आणि नैतिकतेशी जोडला आणि मग समाजाचं संघटनाशी जोडला. समाजाचं संघटन टिकून ठेवायचं असेल तर नैतिक नियमांचा विकास आवश्यक आहे आणि मग लोकांच्या बुद्धीत वाढ होऊन नैतिक विकास झाला तरच समाजाचं संघटन टिकू शकतं, समाजाचं कल्याण होऊ शकतं. आणि म्हणून अशा बौद्धिक आणि नैतिक तत्वांच्या अनुषंगाने विचार ऑगस्ट कॉम्टनी केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रत्यक्षवादामुळे लोकांच्या ज्ञानात वाढ होते आणि ही ज्ञानात वाढ झाली तर नैतिकतेचा विकास होतो, असं ऑगस्ट कॉम्ट यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून इथून पूर्णतः वास्तविकतेच्या थोडासा दूर गेल्याची टीकाकारांनी ऑगस्ट कॉम्टवर केलेली पाहावयास मिळते. ऑगस्ट कॉम्ट केवळ वैज्ञानिक विचारवंत म्हणून राहू इच्छित नव्हता, तो धर्मसुधारक देखील होऊ इच्छित होता. आणि म्हणून त्याने धर्म आणि विज्ञानाचा शेवटी संबंध जोडला पाहावयास मिळतो. त्याचा बेस काय म्हटलं त्यांनी, नैतिक नियमांचा विकास. आणि अशा नैतिक नियमांचा विकास करणे आणि ते नैतिक नियम शोधून काढून समाजाचं संघटन करणे, मानव कल्याण करणे. प्रत्यक्षवाद मांडण्याचा हेतू मानव कल्याण आहे असं ऑगस्ट कॉम्ट यांनी म्हटले. आणि धर्माचा उद्देश देखील मानव कल्याण आहे. आणि म्हणून ऑगस्ट कॉम्टचा प्रत्यक्षवाद धर्म देखील आहे आणि विज्ञानवाद देखील आहे असं म्हटलं गेलेलं आहे. पण हा धर्म कसा, मानवतेचा धर्म, अलौकिकतेच्या आधारावरचा धर्म नाही. इथं आपण थोडासा गोंधळ करून घेता कामा
नाही. शेवटचं 7वं वैशिष्ट्य आपल्याला अप्रत्यक्षवादाचं स्पष्ट करता येतं, सामाजिक पुनर्रचनेचे साधन. आत्ताच आपण म्हटलं की ऑगस्ट कॉमचा प्रत्यक्षवाद वास्तविक ज्ञानावर आधारित आहे. त्याचा प्रत्यक्षवाद उपयोगितावादी विज्ञान आहे. आता विज्ञानाचे 2 भाग आहेत. एक थिओरिटिकल आहे, ज्याला आपण शुद्ध विज्ञान असं म्हणतो, शुद्ध शास्त्र. उपयोजित ज्ञान, शुद्ध ज्ञान, उपयोजित ज्ञान. शुद्ध ज्ञानाचा अध्ययन शुद्ध शास्त्र, उपयोजित ज्ञानाचा अध्ययन उपयोगितावादी शास्त्र. कॉमचं प्रत्यक्षवादी शास्त्र हे उपयोगितावादी विज्ञान आहे. आणि प्रत्यक्षवादाचा मूळ हेतू किंवा तत्व हे दुसऱ्यांसाठी जगा हे आहे. प्रत्यक्षवादाचा आधार स्पष्ट करताना कॉम्पने दुसऱ्यासाठी जगा हे प्रत्यक्षवादाचं तत्व स्पष्ट केलेलं आहे. प्रत्यक्षवादाच्या आधारावर अशी समाज रचना निर्माण करता येते, असा समाज निर्माण करता येतो की ज्याची बौद्धिक आणि नैतिक प्रगती झालेली असते. अशा प्रकारचं विश्लेषण प्रत्यक्षवादाचं कॉम्ट यांनी केलेलं आहे. आणि म्हणून ऑगस्ट कॉम्ट यांनी समाजाची प्रगती करण्यासाठी प्रत्यक्षवादाचा सिद्धांत वापरलेला पाहावयास मिळतो. बौद्धिक व नैतिकतेचा विकास हे वास्तविक विज्ञानाने होऊ शकतो. हे विज्ञान प्रत्यक्षवादी सिद्धांताने प्राप्त होऊ शकते. हे ज्ञान प्रत्यक्षवादाच्या आधारावर मिळू शकतो. बौद्धिक प्रगती करूनच नैतिकतेचा विकास करण्याचे काम ऑगस्ट कॉम्ट यांनी केलेले पाहावयास मिळते. एकंदरीत ऑगस्ट कॉम्ट समाजाची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ही पुनर्रचना करताना ऑगस्ट कॉम्ट यांना हिंसेचा मार्ग माहीत नाही, तो वापरत नाही, अमान्य करतात. ते बळाचा वापर करीत नाहीत. अहिंसेच्या माध्यमातून सामाजिक पुनर्रचना करता येते आणि ती पुनर्रचना करण्यासाठी समाजाची बौद्धिक आणि नैतिक प्रगती होणे अपेक्षित आहे. ती नैतिक व बौद्धिक प्रगती ही प्रत्यक्षवादाच्या आधारावर करता येते आणि अशा प्रकारच्या बौद्धिक व नैतिक प्रगतीच्या आधारावर समाजाचं संघटन टिकवून ठेवता येतं. हे समाजाचं संघटन टिकवून ठेवलं तर समाजाचं कल्याण होऊ शकतं आणि धर्माचाही अंतिम उद्देश समाजाचं कल्याण आहे. प्रत्यक्षवादाचाही उद्देश हा समाजाचं कल्याण आहे. आणि म्हणून कॉम्टचा प्रत्यक्षवाद हा विज्ञानवादही आहे आणि कॉम्टचा प्रत्यक्षवाद मानवतेचा सत्य धर्मही आहे असं आपल्याला सांगता येतं. एवढंच नाही तर ऑगस्ट कॉम्टचा प्रत्यक्षवाद सामाजिक पुनर्रचनेचं साधन देखील आहे असं आपल्याला स्पष्टपणे म्हणता येतं. रॉलिस चॅम्बलिस यांनी देखील ऑगस्ट कॉम्टच्या प्रत्यक्षवादाची काही लक्षणं सांगितलेली आहेत. ती कोणती आहेत? प्रत्यक्षवाद, पहिलं लक्षण, प्रत्यक्षवादाचा अलौकिक शक्तीशी कोणत्याच प्रकारे संबंध नसतो. प्रत्यक्षवाद अनिश्वरवादी आहे. दुसरं लक्षण, प्रत्यक्षवाद भावनावादाचा आणि आध्यात्मिकतेचा अभाव असलेला दृष्टिकोन आहे. तिसरे वैशिष्ट्य, प्रत्यक्षवादाचा संबंध वास्तविकतेशी असतो, कल्पनिकतेशी नाही. चौथे चॅम्बलिसनी सांगितलेले वैशिष्ट्य, प्रत्यक्षवाद भौतिकवादी नाही. प्रत्यक्षवाद बौद्धिक शक्तीला भौतिक शक्तीपेक्षा श्रेष्ठ मानतो. पाचवे वैशिष्ट्य, प्रत्यक्षवादाचा संबंध संपूर्ण ज्ञानाशी नाही, त्याचा संबंध केवळ उपयोगी ज्ञानाशी आहे. प्रत्यक्षवादाचा संबंध विशिष्ट सामाजिक घटनेशी आहे. प्रत्यक्षवादाचा संबंध यथार्थ ज्ञानाशी आहे. अस्पष्ट विचारांशी प्रत्यक्षवादाचा संबंध नाही. सहावे लक्षण, प्रत्यक्षवादाचा संबंध अनंत बाह्य परिस्थितीशी नाही, त्याचा संबंध केवळ सेंद्रिय सत्याशी आहे. सातवे लक्षण, प्रत्यक्षवादाचा संबंध सापेक्षतेशी आहे, त्याचा संबंध निरपेक्षतेशी नाही. आठवे लक्षण चॅम्बलिस यांनी सांगितले आहे, प्रत्यक्षवाद सहानुभूतीपूर्ण आहे, तो बौद्धिक शक्तींना वैज्ञानिक पद्धतीचा स्वीकार करून एका साच्यात बांधतो. नववे वैशिष्ट्य, प्रत्यक्षवादाचा मुख्य हेतू मानवी बुद्धीला धार्मिक व आध्यात्मिक विचारांपासून मुक्त करणे आणि सामाजिक अभ्यासाला विज्ञानाचा दर्जा प्राप्त करून देणे हा आहे. दहावे लक्षण,
प्रत्यक्षवाद बौद्धिक प्रगतीचे साधन आहे. बौद्धिक प्रगतीशिवाय सामाजिक प्रगती अशक्य आहे. म्हणून प्रत्यक्षवाद बौद्धिक प्रगतीच्या आधारे सामाजिक प्रगती करतो. 11वे लक्षण सांगितलेले आहे रॉलिस चॅम्बलिस यांनी. प्रत्यक्षवाद एक वैज्ञानिक पद्धती आहे, वैज्ञानिक सिद्धांत आहे. प्रत्यक्षवाद विज्ञानवादच आहे. प्रत्यक्षवाद एक धर्म देखील आहे. आणि शेवटी प्रत्यक्षवादाची लक्षणं सांगत असताना 12वं लक्षण सांगतो रॉलिस चॅम्बलिस. असे म्हणतात, प्रत्यक्षवाद नीतिमत्तेची व्यवस्था आहे ज्यात प्रेमाचे राज्य असते. प्रत्यक्षवाद धार्मिक व नैतिक सिद्धांताचा पाया आहे. अशा प्रकारची वैशिष्ट्ये रॉलिस चॅम्बलिस यांनी सांगितलेली आहे. प्रत्यक्षवादावर वेगवेगळ्या विचारवंतांनी टीका केली. टीकाकारांपैकी आपण काही प्रमुख टीकांचा 5-7 टीकांचा अभ्यास इथे केला पाहिजे. त्याशिवाय प्रत्यक्षवादी सिद्धांताचं पूर्ण अध्ययन आपलं होणार नाही. प्रत्यक्षवादाच्या तत्वाच्या आधारावर टीका करताना ड्युरिंग असं म्हणतात, कॉमचे प्रत्यक्षवादी विचार हे विक्षिप्तपणाचे आणि वेडेपणाचे आहेत. अशी अतिशय बोचरी टीका ड्युरिंग यांनी केलेली आहे. कॉम्ट हा प्रत्यक्षवादी विचारवंत नसून तो अप्रत्यक्षवादी विचारवंत आहे. हेनरी लेविस यांनी टीका करताना असे म्हटले आहे, नैसर्गिक नियमांचा अभ्यास करणे आणि त्यातील प्रक्रियांचे शोध घेणे हा प्रत्यक्षवादाचा हेतू आहे. सर्व नैसर्गिक नियमांचा व प्रक्रियांचा शोध घेणे अशक्य आहे. म्हणून प्रत्यक्षवाद अपूर्ण आहे. जॉन लॉक यांनी देखील टीका केली. जॉन लॉक यांनी काय म्हटलं टीका करताना, सर्व भौतिक घटनांचे ज्ञान प्राप्त करणे प्रत्यक्षवादाचा उद्देश आहे. परंतु सर्व भौतिक घटनांचे ज्ञान प्राप्त करणे शक्य नाही, अशक्य आहे. डॉक्टर मुखर्जी यांनी देखील प्रत्यक्षवादावर टीका केली. टीका करताना मुखर्जी म्हणतात, ऑगस्ट कॉमच्या काही संकल्पना प्रत्यक्षवादावर निश्चितपणे आधारित आहेत, परंतु अनेक संकल्पना प्रत्यक्षवादावर आधारित नाही. म्हणजे प्रत्यक्षवादाचा हा जनकच कमीत कमी प्रत्यक्षवादी व्यक्तींपैकी एक आहे हे आपणास दुर्दैवाने स्पष्ट करावे लागते. J.S. मिल, जॉन स्टुअर्ट मिल यांनी सुद्धा टीका केलेली. ते असं म्हणतात की सामाजिक पुनर्बांधणीच्या विचारांमुळे ऑगस्ट कॉम हा नैतिकतेचा बळी ठरलेला आहे. तो प्रत्यक्षवादी राहू शकलेला नाही. म्हणजे ऑगस्ट कॉमने प्रत्यक्षवादाच्या संदर्भात बौद्धिक व नैतिक प्रगतीचा संबंध जोडला. त्यामुळे आणि समाजाची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला किंवा आग्रह धरला. त्यामुळे तो या सामाजिक पुनर्रचना करण्याच्या भानगडीत मूळ प्रत्यक्षवादी वास्तविक यथार्थ ते पद्धतीशास्त्रापासून दूर गेला आणि तो नैतिकतेचा बळी ठरला शेवटी. आणि तो पूर्णतः प्रत्यक्षवादी राहू शकलेला नाही. अशी प्रकारची टीका मिलने केली. सोरोकिन व सिमरमन यांनी देखील टीका केली. ते असं म्हणतात, ऑगस्ट कॉमचा प्रत्यक्षवाद हा तर्काच्या कसोटीवर उतरण्यास असमर्थ ठरला आहे. त्याचा प्रत्यक्षवाद अशास्त्रीय आहे, कारण त्याने प्रत्यक्षवादाचा संबंध नैतिकतेशी आणि धर्माशी शेवटी जोडलेला आहे. म्हणून तो प्रत्यक्षवादी विचारवंत राहू शकत नाही. त्याचे प्रत्यक्षवादासंबंधीचे विचार हे शास्त्रीय नाहीत, तर ते अशास्त्रीय स्वरूपाचे आहेत. अशी टीका केलेली आपल्याला पाहावयास मिळते. असे असले तरी ऑगस्ट कॉम यांनी विशुद्ध वैज्ञानिक संकल्पना म्हणून प्रत्यक्षवाद मांडलेला आहे, हे नाकारता येत नाही. निश्चितपणे तो नंतरच्या काळामध्ये या विशुद्ध वैज्ञानिक संकल्पनेपासून दूर गेला. पण कॉमचा जो हेतू होता तो मूळतः वैज्ञानिक म्हणून राहू इच्छित नव्हता. प्रत्यक्षवादी समाजसुधारक होणं आणि प्रत्यक्षवादी समाजसुधारक म्हणून पुढे येणं तो येऊ इच्छित होता. आणि त्यामुळे त्याने धर्म आणि विज्ञानाला वेगळे समजले नाही शेवटच्या टप्प्यात. आणि म्हणून ऑगस्ट कॉम प्रारंभी त्यांनी जो प्रत्यक्षवाद मांडला त्यालाच जर स्थिर स्वरूप दिले असते तर त्याचे स्थान जगातील विचारवंतांच्या यादीत प्रत्यक्षवादाच्या अनुषंगाने सर्वश्रेष्ठ राहिले असते. अशा प्रकारचं मूल्यमापन आपल्याला कॉमच्या प्रत्यक्षवादाच्या सिद्धांताचं करता येतं. धन्यवाद. इथे आपण थांबूयात.